न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या शिंदे चौकातील 2 व्यापाऱ्यांविरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात कॉपीराईटचा गुन्हा दाखल। या प्रकरणात हकीकत अशी की दिनांक 22/5/2025 रोजी यातील फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वय वर्ष 43 व्यवसाय खाजगी नोकरी राहणार घर नंबर 110 मगिरीनबाई चाळ रामटेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन येथे गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ऑटोमोबाईल्स दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार 102 डी भवानीपेठ सोलापूर त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहात सापडला। तसेच पूजा ऑटो स्पेअर या दुकानातील हिरालाल रंगरेज यांनीही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहात सापडले। त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजीव रंगरेज यांच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली। ठाणे अंमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी फिर्यादी केकान यांची तक्रार नोंदवून घेतली। त्यावरून फौजदार चौडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम कॉपीराईट कायदा 1957 कलम 5163 नुसार गुन्हा दाखल केला। घटनास्थळी फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली व पुढे कारवाईचे आदेश दिले। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत।